नमस्ते विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना त्यातील महत्त्वपूर्ण तयारी म्हणजे भाषा विषयातील उतारा. आपण आज या व्हिडिओमध्ये उतारा क्रमांक 23 आणि 24 हे पाहणार आहोत. तर ठरल्याप्रमाणे आपण सुरुवातीला सर्वांनी माझ्याबरोबर उतारा वाचायचा आहे. श्रीधरला कुत्र्यांची भीती वाटत होती. तो जेव्हा 5 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या शेजारच्या कुत्र्याने त्याच्यावर उडी मारली होती आणि त्याला ते चावले होते. आता त्याचे काका कॉफी नावाची त्यांची कुत्री त्याला देत होते, कारण ते ऑस्ट्रेलियाला जाणार होते आणि कुत्री त्यांच्याबरोबर नेऊ शकत नव्हते. सौम्य डोळ्यांची कॉफी गडद तपकिरी रंगाची होती आणि तिला मुले आवडायची. जेव्हा त्याच्या काकाने कॉफीला घरी आणले तेव्हा प्रत्येकाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. स्मिताने तिला उराशी घट्ट धरले. आईने तिला थोडे दूध दिले. वडिलांनी तिच्या कानांना गुदगुल्या केल्या. कॉफीने शेपूट हलवले. श्रीधर कोपऱ्यात बसून होता. तोच एकटा असा होता की ज्याने तिला हात लावला नव्हता. अचानक कॉफी त्याच्याकडे गेली आणि तिने त्याचा हात चाटला. श्रीधर जवळजवळ ओरडलाच. नंतर ती त्याच्या पायाजवळ बसली. काका हसले. श्रीधर, ते म्हणाले, तिला तू आवडला आहेस. तिला फिरायला घेऊन जा. तू तिची काळजी घेतलीच पाहिजे. मी गेल्यावर तिला वाईट वाटेल. श्रीधर हसला. त्यानंतर तो कधीच घाबरला नाही. आपण उतारा वाचलेला आहे. आता या उतार्यातील अवघड शब्द असतील ते पाहूयात आणि उतार्याचा अर्थ थोडासा समजून घेऊयात. श्रीधरला कुत्र्यांची भीती वाटत होती. बघा, श्रीधर मुलाचं नाव आहे आणि त्याला कशाची भीती वाटत होती? कुत्र्यांची भीती वाटत होती. तो जेव्हा 5 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या शेजारच्या कुत्र्याने त्याच्यावर उडी मारली होती आणि त्याला ते चावले होते. भीती वाटण्याचं कारण असतं. एखाद्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते, त्याच्या मागं सुद्धा काहीतरी कारण असतं. तसंच त्या श्रीधरचं कारण होतं भीती वाटण्याचं. काय कारण होतं? तो जेव्हा 5 वर्षाचा होता तेव्हा त्यांच्या शेजारच्या कुत्र्याने, बघा, कुत्रा काय करतो? उडी मारतो अंगावर, आहे की नाही? पण नुसतंच उडी मारली होती का? नाही, तर कुत्र्याने उडी मारली होती आणि त्याला ते शेजाऱ्यांचे कुत्रे चावले होते. आता त्याचे काका कॉफी नावाची त्यांची कुत्री त्याला देत होते, कारण ते ऑस्ट्रेलियाला जाणार होते आणि कुत्री त्यांच्याबरोबर नेऊ शकत नव्हते. आता त्याचे काका म्हणजे चुलते, आहे की नाही, काय करत होते? तर एक कुत्री होती त्यांच्याकडं. तिचं नाव होतं कॉफी आणि ती कुत्री त्याला देत होते. म्हणजे कोणाला रे? श्रीधरला देत होते. त्याचं कारण होतं, का देत होते? कारण ते ऑस्ट्रेलियाला जाणार. ऑस्ट्रेलिया काय रे? इतर देशाचं नाव. आपण कोणत्या देशात राहतो? भारत हे आपल्या देशाचं नाव. तसं भारतासारखा एक देश आहे ऑस्ट्रेलिया, आणि मग हे ऑस्ट्रेलियाला जाणार होते आणि ऑस्ट्रेलियाला जात असताना ते कॉफी नावाची कुत्री त्यांची सोबत नेऊ शकत नव्हते आणि म्हणून त्यांनी ती श्रीधरला देण्याचे ठरवले होते आणि ते देण्यासाठी आले होते. सौम्य डोळ्यांची कॉफी गडद तपकिरी रंगाची होती आणि तिला मुले आवडायची. बघा, तिचं वैशिष्ट्य होतं त्या कॉफी कुत्रीचं. सौम्य डोळ्यांची म्हणजे तिचे डोळे सौम्य, दिसायला छान अशा प्रकारचे होते आणि कॉफी गडद तपकिरी रंगाची होती. बघा, तिचा रंगच गडद तपकिरी. तुम्ही पाहिलं का? गडद तपकिरी कॉफी पाहिली का तुम्ही? कॉफी पिलात का कधी? का चहाच पितात? कॉफी. तर कॉफीचा रंगसुद्धा तपकिरी असतो आणि या कुत्रीचा रंगसुद्धा गडद तपकिरी असल्यामुळं तिला कॉफी असं नाव दिलं होतं आणि तिला मुले आवडायची. त्या कुत्रीला काय आवडायची? मुले आवडायची. जेव्हा त्यांच्या काकाने कॉफीला घरी आणले तेव्हा प्रत्येकाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. आणि जेव्हा काका त्या कॉफी नावाच्या कुत्रीला श्रीधरच्या घरी घेऊन आले तेव्हा घरातील प्रत्येक व्यक्तीने तिच्या पाठीवर काय केला? हात फिरवला. स्मिताने तिला उराशी घट्ट धरले. उर म्हणजे छाती, आहे की नाही? आपल्याला जी वस्तू आवडते ती वस्तू आपण उराशी घट्ट धरतो, आहे की नाही?
डॉल, बाहुली, टेडी बेड आहे की नाही आपल्या वस्तू. बघा लहान मुलंसुद्धा तुम्ही पाहतात काय करतात ते. बघा टेडी बेड असेल, त्यांची डॉल असेल, बाहुली असेल, तर ते आपल्या छातीशी असे घट्ट धरून बसतात, धरतात की नाही. मग तसेच स्मितानं सुद्धा त्या कॉफीला छातीशी घट्ट धरले. आईने तिला थोडे दूध दिले. आईनं काय केलं मग, कॉफी या कुत्रीला दूध दिले. वडिलांनी तिच्या कानाला गुदगुल्या केल्या आणि वडिलांनी मात्र तिचे कान खाजवले, गुदगुल्या केल्या. कॉफीने शेपूट हलवले. मग हे सगळं केल्यानंतर कॉफीनं काय केलं, शेपूट हलवले. आणि कुत्र्यांची सवय असते पहा लाडात आले. कुत्रा असेल, मांजर अंगाला घासते की नाही, कुत्रा काय करतो, म्हणजे प्रेम दाखवण्यासाठी शेपूट हलवतो आहे की नाही. श्रीधर कोपऱ्यात बसून होता आणि श्रीधर मात्र कोपऱ्यात बसला होता. तो यांच्यामध्ये कुणाशीही सामील झालेला नव्हता. तो एकटाच असा होता की ज्याने तिला हात लावला नव्हता. आणि घरातील सर्व सदस्यांनी, मग आई असेल, वडील असेल, स्मिता असेल, यांनी कॉफीला हात लावला होता, मात्र श्रीधरने लावलेला नव्हता. अचानक कॉफी त्याच्याकडे गेली आणि तिने त्याचा हात चाटला. आणि बघा कुत्रीनं, त्या कॉफी नावाच्या कुत्रीनं पाहिलं की श्रीधर एका कोपऱ्यात बसलेला आहे. ती त्याच्याकडे गेली आणि त्या श्रीधरचा हात चाटला. श्रीधर जवळजवळ ओरडलाच. बघा अगोदरच त्याला एक कुत्रं चावलेलं होतं, त्यामुळे त्याला एक कुत्र्यांची भीती बसलेली होती. म्हणून ज्यावेळी कॉफी त्याला चाटायला लागली त्यावेळी तो जवळजवळ ओरडलाच मोठ्यानं आहे की नाही, घाबरून ओरडला. नंतर ती त्याच्या पायाजवळ बसली आणि तरीही ती कॉफी नंतर काय झाली, त्या श्रीधरच्या पायाजवळ जाऊन बसली. काका हसले. श्रीधर, ते म्हणाले, तिला तू आवडला आहेस. आणि काका हसले आणि म्हणाले, श्रीधर, अरे कॉफीला तू काय झालेला आहेस, आवडलेला आहेस, म्हणून तर ती तुझ्याकडं आली, तुझ्या हाताला चाटले, त्यानंतर तुझ्या पायापाशी बसलेली आहे आणि तू तिला आवडलेला आहेस. तिला फिरायला घेऊन जा, तू तिची काळजी घेतलीच पाहिजे. आणि कॉफीला तू काय कर, फिरायला घेऊन जा आणि तिची काळजी पण तू घेतली पाहिजे. मी गेल्यावर तिला वाईट वाटेल. श्रीधर हसला आणि त्यानंतर तो कधीच घाबरला नाही. आणि मी इथून ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर तिला वाईट वाटणार आहे, म्हणून तू काय कर, तिला बाहेर घेऊन जा. श्रीधर त्यानंतर हसला आणि त्यानंतर मात्र तो कधीच घाबरला नाही, त्याची भीती गेली. यानंतर आपण यावरील प्रश्न पाहूयात. प्रश्न पहिला आहे, तर पहा प्रश्न पहिला असा आहे की श्रीधर कुत्र्याला घाबरत होता कारण. बघा श्रीधर कुत्र्याला घाबरत होता कारण. त्याचं कारण काय. ए, तो फक्त 5 वर्षाचा होता. बी, त्याच्याजवळ पाळीव प्राणी कधीच नव्हता. सी, शेजाऱ्यांचे कुत्रे त्याला चावले होते. आणि डी, कुत्री माणसावर उड्या मारतात. तर याचं कारण तुमच्या लगेच लक्षात येईल की सी, शेजाऱ्याचे कुत्रे त्याला चावले होते आणि म्हणून तो कुत्र्यांना घाबरत होता. आलं लक्षात. यानंतर पाहूयात दुसरा प्रश्न. श्रीधरच्या कुटुंबाकडे काका कॉफीला देत होते कारण. ए, त्यांना कॉफी आता नको होती. बी, ते आपला देश सोडून चालले होते. सी, ते श्रीधरला एक भेटवस्तू देऊ इच्छित होते. आणि डी, कॉफीला श्रीधर आवडला होता. प्रश्न आहे, श्रीधरच्या कुटुंबाकडे काका कॉफीला देत होते, त्याचं कारण काय. ते कुठे चालले होते रे, ऑस्ट्रेलियाला, म्हणजे ते आपला देश सोडून चालले होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. कुटुंबातील सर्वांनी कॉफीचे स्वागत केले. कॉफीचे स्वागत फक्त कोणी केले नाही. बघा ज्यावेळी काकांनी कॉफी त्या कुटुंबात आणली त्यावेळी स्वागत कोणी केले नाही. ए, श्रीधरने, बी, स्मिताने, सी, श्रीधरच्या वडिलांनी आणि डी पर्याय आहे श्रीधरच्या आईने. तर आपल्याला लगेच लक्षात येईल कोणी, श्रीधरने फक्त कॉफीचे स्वागत केले नाही. प्रश्न चौथा. कॉफीला ते नाव दिले गेले कारण. ए, काकांना कॉफी प्यायला आवडत होती. बी, तिचे डोळे सौम्य होते. सी, तिला मुले आवडायची. आणि डी, तिचा रंग गडद तपकिरी होता. तर तुमच्या लगेच लक्षात येईल काय, तिचा रंग गडद तपकिरी होता. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 5. श्रीधर तिला आवडला होता हे कॉफीने असे दाखवले. तर पहा,
आवडल्याचं कसं दाखवलं कॉफीने? ए तिचे शेपूट हलवून, बी त्याचा हात चाटून, सी त्याच्यावर उडी मारून, डी त्याच्याबरोबर फिरायला जाऊन. तर तुमच्या लगेच लक्षात येईल की त्याचा हात चाटून. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. यानंतर पाहूयात आपण उतारा क्रमांक 24, जो 2018च्या परीक्षेमध्ये आलेला उतारा आहे. माझ्याबरोबर वाचन करायचं आहे तुम्ही सुद्धा. रोबो हे एक यंत्र आहे. ते हलणारे यंत्र आहे. ते सूचनांचे पालन करते. या सूचना संगणकातून येतात. संगणक माहीत आहे तुम्हाला. या सूचना संगणकातून येतात. ते यंत्र असल्यामुळे ते चुकत नाही, ते दमत नाही आणि कधी तक्रारी करत नाही. काही रोबो वस्तू बनवण्यासाठी वापरले जातात. रोबो मोटारगाड्या बनवण्यास मदत करू शकतात. ज्वालामुखींचा शोध घेण्यासारख्या धोक्याच्या जागी काही रोबो वापरले जातात. काही रोबो वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात. हे रोबो तुमचे घर स्वच्छ करायला मदत करू शकतात. काही रोबो तर शब्दसुद्धा ओळखू शकतात. टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. काही रोबो माणसासारखे दिसतात, पण बरेचसे रोबो यंत्रासारखेच दिसतात. पहिला रोबो 1954मध्ये जॉर्ज डेओल यांनी बनवला आणि त्याचे नाव ठेवले युनिमेट. मोटारगाड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला. भविष्यात आपल्याकडे अजूनही बरेच रोबो असतील जे आग विझवू शकतील, युद्ध करू शकतील आणि रोग बरे करू शकतील. आयुष्य अधिक चांगले बनवण्यास ते मदत करतील. अशा प्रकारचा रोबो याबद्दलचा हा उतारा आहे. हा उतारा समजण्यास सोपा आहे, असा काही फारसा अवघड नाही. आता या उतार्याचा सारांश आपण एकदा पाहूयात, अर्थ पाहूयात. रोबो हे एक यंत्र आहे. रोबोटसुद्धा म्हणतात बा. रोबो म्हणजे यंत्रमानव आहे. तो यंत्रासारखा पण मानवाप्रमाणे आहे. यंत्रमानवसुद्धा म्हणतात. ते हलणारे यंत्र आहे. हलणारे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. सूचनांचं पालन करते. ते सूचनांचे पालन करते म्हणजे सांगितल्याप्रमाणे वागतं आहे की नाही. बघा, यंत्र असून यंत्र रोबो सूचनाचं पालन करते, परंतु आपण करतोत का हे लक्षात घ्या. आपण सुद्धा सूचनाचं पालन केलं पाहिजे. या सूचना संगणकातून येतात. तुम्हाला संगणक मराठी शब्द आहे कॉम्प्युटरचा, आणि ह्या सगळ्या सूचना संगणकाच्या माध्यमातून दिल्या जातात. ते यंत्र असल्यामुळे ते चुकत नाही, ते दमत नाही आणि कधी तक्रारही करत नाही. बघा, ते यंत्र आहे. रोबो हे यंत्र आहे, त्यामुळे ते चुकतं का? नाही. ते कधीही चुकत नाही, ते दमत नाही, थकत नाही. आपण थकतो थोडं काही केल्यानंतर, परंतु ते थकत नाही आणि कधी तक्रारही करत नाही. आपल्याला तक्रार करण्याची सवय असते आहे की नाही. थोडं काही केलं की असं झालं तसं झालं, मी खूप काम केलं, आता मी थकलोय, मी दमलोय, आता मला होत नाही. परंतु असं रोबो म्हणतो का? नाही, कुठलीही ह्या प्रकारची तक्रार करत नाही. काही रोबो वस्तू बनवण्यासाठी वापरले जातात. रोबो मोटारगाड्या बनवण्यास मदत करू शकतात. बघा, काही रोबो हे वस्तू बनवण्यासाठी कारखान्यामध्ये किंवा इतर ठिकाणी, ज्या ठिकाणी आपल्याला वस्तू निर्मिती करायची असते तिथे वापरले जातात. मोटारगाड्या बनवण्यासही मदत करू शकतात. ज्या मोटारगाड्या आहेत, वाहने आहेत, ते वाहनं तयार करण्यासाठी सुद्धा हे रोबो मदत करू शकतात. ज्वालामुखींचा शोध घेण्यासारख्या धोक्याच्या जागी काही रोबो वापरले जातात. आता ज्वालामुखी, उद्रेक आहे की नाही, आपण भूकंप म्हणतो. कधी कधी भूकंप झाल्यानंतर पृथ्वीच्या पोटातील ज्वालारस आहे की नाही, तो ज्वालामुखीच्या स्वरूपात ज्वालामुखी म्हणतो, तो बाहेर येण्याची शक्यता असते. असे धोक्याच्या जागी सुद्धा हे असे रोबो वापरले जातात. काही रोबो वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात. हे रोबो तुमचे घर स्वच्छ करायला मदत करू शकतात. आणि काही रोबो काय करतात? वस्तू स्वच्छ करण्यासाठी, आपल्याला वस्तू घाण झाल्यानंतर स्वच्छ कराव्या लागतात, त्या स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात. मग असे जे रोबो आहेत जे वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात, ते रोबो आपल्याला आपल्या घरात सुद्धा घर स्वच्छ करायला मदत करू शकतात. काही रोबो तर शब्दसुद्धा ओळखू शकतात, बोललेलं ओळखू शकतात ते. आणि टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. आणि मग टेलिफोन उचलून ते टेलिफोनवर उत्तरसुद्धा देऊ शकतात, कारण ते शब्द ओळखू शकतात. काही रोबो माणसासारखे दिसतात, पण बरेचसे रोबो यंत्रासारखेच दिसतात. आणि हे जे रोबो आहेत, यंत्रमानव आहेत, ते
काही रोबो हुबेहूब माणसासारखे दिसतात, पण बरेचसे त्यातले रोबो हे यंत्रासारखेच दिसतात. पहिला रोबो 1954 मध्ये जॉर्ज देओल यांनी बनवला आणि त्याचे नाव ठेवले युनिमेट. बघा, आणि पहिला रोबो कधी बनवलेला आहे? 1954ला. आणि कोणी बनवला? जॉर्ज देओल यांनी. आणि त्याचं नाव काय ठेवलं? तर युनिमेट. पहिल्या रोबोचं नाव काय होतं? युनिमेट. जसं आपलं नाव असतं तसं त्या रोबो यंत्रमानवाचं नाव युनिमेट ठेवलं. मोटार गाड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला. भविष्यात आपल्याकडे अजूनही बरेच रोबो असतील. आणि त्या पहिला जो रोबो तयार केला गेला युनिमेट, आणि त्या रोबोचा मात्र उपयोग कशासाठी केला? मोटार गाड्या बनवण्यासाठी. आणि पुढील काळात भविष्यात पुढे आपल्याकडं आणखी बरेच रोबो असतील आणि ते काय करू शकतील? जे आग विझवू शकतील, युद्ध करू शकतील आणि रोग बरे करू शकतील. बघा, हे जे रोबो आहेत ते आपल्याला इतके उपयोगी ठरू शकतील की कुठे आग लागली तर ते आग विझवू शकतील, युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर युद्ध करू शकतील आणि बरेच आजारसुद्धा, रोगसुद्धा बरे करू शकतील. आयुष्य अधिक चांगले बनवण्यास ते मदत करतील. आणि हे रोबो आपलं सर्वांचं आयुष्य चांगलं बनवण्यासाठी मदत करतील. भविष्यामध्ये रोबो आपल्याला खूप उपयोगी पडतील. अशा प्रकारचा हा उतारा आहे. आता यानंतर आपण या वरचे प्रश्न पाहूयात. या उतार्यावरचे प्रश्न जे आहेत 5 प्रश्न आहेत, ते 5 प्रश्न आपण पाहूयात. तर पहा, पहिला प्रश्न आहे, पहिल्या खऱ्या रोबोचे नाव काय होते? आता हे मात्र सोपे प्रश्न आहेत, आहे की नाही? पहिल्या खऱ्या रोबोचे नाव काय होते? तर ए जायंट आर्म, बी युनिमेट, सी रोबो आणि डी स्पेशल. तर लगेच लक्षात आलं तुमच्या उत्तर आहे युनिमेट. पहिला रोबो वापरला गेला म्हणजे रोबो जो 1954 साली निर्माण केला तो कशासाठी वापरला जाईल? कारण तोच पहिला रोबो होता. ए टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी, बी ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी, सी वस्तू साफ करण्यासाठी आणि डी मोटर गाड्या बनवण्यासाठी. तर आपण पाहिलं की पहिला जो रोबो होता तो कशासाठी? युनिमेट नावाचा रोबो कशासाठी वापरला गेला? तर मोटार गाड्या बनवण्यासाठी, म्हणजे पर्याय क्रमांक डी. यानंतर आपण पाहूयात प्रश्न तिसरा, शोध लावणे या अर्थाचा उतार्यातील शब्द सांगा. तर बघा, ए शोधून काढणे, बी ओळखणे, सी सूचना देणे आणि डी तक्रार करणे. शोध लावणे याचा सरळ सरळ अर्थ काय येतो? शोधून काढणे. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर आपण पाहूयात पुढील प्रश्न आहे चौथा, धोकादायक या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द आहे. बघा, मी सतत सांगत आलो आपल्याला नवोदयची तयारी करताना आपल्याला शिष्यवृत्तीला सोडून चालणारच नाही. शिष्यवृत्ती परीक्षेचा पाठांतराचा भाग पाठ करणं गरजेचं आहे. मग इथं सुद्धा तुम्ही बऱ्याच उतार्यामध्ये पाहतात कुठं विरुद्धार्थी, कुठं समानार्थी असे शब्द विचारले जातात. मग ते माहीत असले पाहिजे. धोकादायक या शब्दाच्या विरुद्धार्थाचा शब्द ए मुक्त, बी सुंदर, सी कुरूप आणि डी सुरक्षित. धोकादायकच्या विरुद्ध काय असेल? सुरक्षित. पर्याय क्रमांक डी. यानंतर आपण पाहूया शेवटचा प्रश्न, पहिला रोबो केव्हा बनवला गेला? तर पर्याय ए 1954, बी 1900, सी 2003 आणि डी 2000. तर आपल्या लक्षात येईल की पहिला रोबो कधी बनवला गेला रे? 1954. कोणी बनवला? जॉर्ज देओल आणि युनिमेट त्याचं नाव होतं. मग पहिला रोबो कधी बनवला गेला? 1954. पर्याय क्रमांक ए. अशा पद्धतीने आपण 2 उताराची माहिती पाहिली आहे.